आता पाहूया टॉप 9 मुख्य बातम्या। अटल सेतूसाठी फडणवीसांनी केंद्रातून परवानग्या आणल्या, तुम्ही फक्त कागदी घोडे नचवले, शेलारांचा महाविकास आघाडीला टोला। तर अटल सेतूच्या कामाची सुरुवात आमच्या सरकारमध्ये झाली, अनिल देशमुखांचा दावा, विधानसभेत अटल सेतूवरून खडाजंगी। रवींद्र वायकरांवर दाखल केलेले गुन्हे खोटे, आमच्याकडे असल्यावर गुन्हे भाजपात गेल्यावर दोषमुक्त, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। रवींद्र वायकर नक्की येणार, थोडी वाट पाहावी लागेल, एकनाथ शिंदे कालावधी निश्चित करणार, संजय शिरसाट यांचा दावा। पुण्यात निलेश राणेंच्या हॉटेलवर महापालिकेची कारवाई, 3,77,00,000चा कर थकवल्याप्रकरणी पालिकेकडून हॉटेल सील। चव्हाण भाजपच्या आतमध्ये जाऊन अजगरा एवढे मोठे होतात का, मला चिंता, भाजप खासदार अजित गोपछडे यांची टोलेबाजी। तर भाजप हा पक्ष भलाभलांना समजत नाही, खासदारकीसाठी माझं नाव येईल मला माहीत नव्हतं पण अचानक आलं, अजित गोपछडे यांचं वक्तव्य। 100 कोटींच्या आरोपानंतर स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचा अहवाल सभागृहात मांडा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी। महाराष्ट्रच गुजरातला कॉन्ट्रॅक्टवर देता की काय अशी राज्याची स्थिती, प्रणिती शिंदेंचं विधानसभेत वक्तव्य। तर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना काय केलं, आशिष शेलारांचा प्रणिती शिंदेंना सवाल। कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के, मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आली ही बाब, मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार।